सुरुवातीला तर ह्या एकर मध्ये 87 टन तुमच्या फवारण्यामुळे एकरी 87 टन झालं ते 8,500. पूर्ण राष्ट्राचं तिसऱ्या वर्षी 75, चौथ्या वर्षी जवळपास 40 लाखात चौथ्या वर्षी. आणि आमचं 10 एकर लावून 40 लोकांना. आज आपण आहोत लातूरमध्ये चिकुर्डा गावात. आपलं नाव सांगा सर. साहेबराव भानदास. बरं, आपण सचिन साहेबराव. हो सर. आपण ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत. आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये गहू सुद्धा आहे. अंतर्गत हा, ऊसाची जात कोणती? 15,006. हा, 3 महिने झाले. 3 महिने झाले. ही खतं वापरल्यापासून आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होलेली आहे. तेव्हापासूनच उत्पन्नात वाढलंय म्हणून तर आम्ही हेच वापरायला होतो. चांगली गोष्ट आहे. आंब्याला काय प्रॉब्लेम होता म्हणून अर्धा आंब्याला एवढा तो 2 वर्ष अर्ध्यात आंब्याला आंबे लागत होते. यावर्षी पूर्ण सगळे आंब्याला तोरा. याचं 2 वर्ष अर्धाच यायचा. एका बाजूला आल्यासारखं यायचं आणि एका बाजूला नाही. म्हणजे फवारणी खतं, सेम हेच जी उसाला केलंय तीच त्याला फवार. रासायनिक वगैरे काय नाही. काय बरं, आता तुमच्या भावाने जी प्लॉट मध्ये 3 महिने जी काय आपण खतं पाणी यूज केलं शेती रासायनिक केलेलं. रासायनिक जी काय म्हणते ते आहे समोरच आहे. चला. हा, चला. संपूर्ण प्लॉट दाखवा. इथं पण आपण फुटे पण बघू शकता. आणि पण डोस जे आले त्यांचे बी फुटवे हा हा कमी आहेत त्याच्यापेक्षा. तर यांच्यात आंतरपीक नाही विशेष म्हणजे. नाही डोस झाले. 2 डोस झाले तुमचे. रासायनिक. रासायनिक त्याच्यामध्ये भूमी पॉवर टाकले नाही. नाही काय नाही, chemical पूर्ण. काही तुमचे सगळे भाऊ आहेत. शक्य भाऊ माझ्यापेक्षा वाढतील. अच्छा लोकांच्या शेतात मारतील की असं. सर, आपलं प्रोफेशन काय होतं याच्या आधी? मी अगोदर आर्मीमध्ये होतो. आता रिटायर आहे. बरं मंथली पेमेंट 40,000 मिळते. बरं. त्या पैशाला जोडीदार म्हणून शेती करतो. शेतीमध्ये ऑर्गॅनिक खतं यूज करतो. हा ऑर्गनाईक तुमचं हे ग्रीन प्लॅन्स आहे. बरं. खत वापरून समाधानी तर राहू घे. समाधानी बिलकुल. धन्यवाद सर. ठीक. लय भारी वाटलं.